जय लोजे जय भीम. मी कपिल पळगा, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा जिल्हा अध्यक्ष अमरावती. देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढीच भीती वाटत असेल तर करून टाका ना कर्जमुक्ती शेतकऱ्यांची. तुम्ही आश्वासन दिलं होतं 7/12 कोरा कोरा कोरा. आली आहे वेळ. तुम्हाला अमरावतीमध्ये येण्यासाठी एवढी भीती वाटत असेल, तुमच्या मंत्र्यांना आमदारांना भीती वाटत असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करून टाका. अमरावती जिल्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करा. शेतकऱ्यांना 50,000 प्रति हेक्टर जाहीर करा. त्यांच्या मुलांचं शिक्षण पूर्ण फ्री करा. ते आमच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे, याची भरपाई द्या. शेतकऱ्यांना हमीभाव द्या. हे सर्व शेतकऱ्यांचं मागण्या पूर्ण करा. आणि अमरावतीमध्ये एकदम बँड बाजा घेऊन वाजत खाजत नाचत कुदत तुम्ही अमरावतीमध्ये या. हे आमचा असा आवाज दाबून आम्हाला घरामध्ये डिटेन करून पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला वाटत असेल तर क्रांतिकारी शेतकरी संघटना गप्प बसन, शेतकरी गप्प बसन असं तुम्ही तुमच्या मनात ठेवू नका. मला डिटेन करून मला अटक करून तुम्ही जेलात टाका, अटक करा, की गोळ्या झाडा. आज अमरावतीमध्ये आंदोलन होणार म्हणजे होणार. आमच्या मागण्या पूर्ण करा. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा. शेतकऱ्यांना 50,000 प्रति हेक्टर मदत करा. अमरावतीमध्ये जे शेतकऱ्यांना आत्महत्या झाले त्या शेतकऱ्यांच्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करा. हे सर्व गोष्टी करा आणि नाचत कुदत अमरावतीमध्ये या. आज अमरावतीमध्ये आंदोलन होणार. क्रांतिकारी शेतकरी आंदोलन करणार, ठामपणे करणार. हे लक्षात ठेवा. तुम्ही किती दडपशाही आणली, पोलिसाच्या खाद्यावर बंदूक ठेवून आमचा आवाज दाबण्याचे प्रत्येक, पण आवाज दाबणार नाही. आम्ही भगतसिंगांच्या मार्गानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गानं गमिनी कावा करणार म्हणजे करणार. हे लक्षात ठेवा. क्रांती होणार म्हणजे होणार. जय शिवराय.